मी नाव घेतोय, ज्या ज्ञानोबांचं मी नाव घेतोय, अहोरात्र आम्ही या महाराष्ट्रामध्ये गायन करतोय, पकवा जादवतोय, कीर्तन करतोय. महाराज, आमचा संसार सुखाचा चालतोय, आम्ही 2 घास सुखाचे खातो आहोत. पण खेदाची गोष्ट आहे महाराज, आज ज्या ठिकाणी भंडारा डोंगर, भामचंद डोंगर आणि गोराडेश्वर डोंगर, या डोंगराच्या पायथ्याशी आज उत्खनन चालू आहे. महाराज जेसीबी लागलेत, फोकलॅन लागलेत, डोंगराचं उत्खनन चालू आहे. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. जिथं तुकाराम महाराज म्हणले मला इथं पांडुरंगाने भेट दिली, ती जागा पडायला उशीर लागणार नाही महाराज. जिथं महाराजच्या पिपरणी खाली बसत होते, तिथल्या जागी पिपरण पाडायची ठरलं. आम्ही त्याच्यावरती स्टे आणला गेल्या 3 महिन्यापूर्वी. ती पिपरण तशीच राहिली, हे आमचं भाग्य आहे महाराज. जिथं ते बसले होते त्याच्यावरती स्टे आणलाय की पिपरण आम्ही पाडू देणार नाही. हे लक्षात ठेवा. हे मी काय सांगतोय तुम्हाला, जर उद्या तो 3 डोंगर पडले तर माझ्या वारकरी बंधूंनो, तुम्हाला उद्याच्या असणारे तुकाराम महाराज, त्यांचं वैभव तुम्हाला सांगता येणार नाही, त्यांची तपोभूमी पुढच्या पिढीला सांगता येणार नाही. तुकाराचा इतिहास तुमच्या भावी वारकऱ्यांच्या मुलांना, वैष्णवांना सांगण्याला आमचा काहीच अधिकार नाही. म्हणून वारकरी संप्रदाय एकजूट झाली पाहिजे आणि होणारं उत्खनन थांबवण्याकरता सर्वांनी शहाचा वाटा घेतला पाहिजे. कारण गेली 4-5 महिने 2011 पासून आमचा हा लढाई महाराज. वाटलं तर कीर्तन संपलं, माझी गाठ घ्या. त्याचा GR आहे महाराज, शासनाचा GR आहे. राज्यपाल, सामाजिक मंत्री, न्यायमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री आणि पुरातत्व विभागाचे मंत्री यांचं पत्र आहे की डोंगराच्या पायथ्यापासून 300 मीटर कुठेही काम करायचं नाही. एवढं पत्र दिलंय शासनानं. तरी सुद्धा आत्ताचे बिल्डर, व्यावसायिक जन्मचे तुकाराम महाराज करत नाहीत, जन्मचे ज्ञानोबराय करत नाहीत, ज्यांना तुकोबाचं वैराग्य करत नाही, ज्यांना तुकोबाची शांती करत नाही, ज्यांना तुकोबाचं दैवत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे महाराज. ज्यांनी इथं संप्रदाय करता जीवाचं रान केलं आणि बहुजना करता लढा उभा केला महाराज. अहो, जे सगळं मिळते ना जरांगे पाटलाकडून, तिथं प्रमाण आहे महाराज. तुकाराच्या गाथेमध्ये आहे की नाही प्रमाण? प्रमाण नाही. आम्ही कुणबी वंशी जन्मलो, परिदंडीची मोकलिलो, असा काहीतरी अभंग आहे महाराज. म्हणजे बरे झाले देवा कुणबी गेलो, बरे झाले देवा कुणबी गेलो, बरे झाले देवा कुणबी गेलो, बरे झाले देवा कुणबी गेलो. आई ताई दाबे असतो मेलो, आई ताई दाबे असतो मेलो, बरे झाले देवा कुणबी गेलो, बरे झाले देवा कुणबी गेलो, बरे झाले देवा कुणबी गेलो, बरे झाले देवा कुणबी गेलो. जरांगे पाटील कशावरती बोलताय? माझ्या तुकाराम महाराजांची गाथा आहे आणि त्या गाथ्यातलं प्रमाण सांगताय आम्ही कुणबी आहोत. तरी तुम्हा आम्हाला तुकाराम महाराज कळत नाहीत, त्यांची भूमी कळत नाही, त्यांचं वास्तव्य कळत नाही. ज्या रस्त्याने जिजामाता गेल्या तो रस्ता मोडला जाईल, उद्याची माळीण होईल महाराज. जी संपूर्ण डोंगर खाली कोसळला तसा तयार होईल आणि तुकाराम महाराज अस्तित्व काही शिल्लक राहणार नाही. म्हणून आम्ही त्यांना उद्याच्या तुकाराम विजेपर्यंत शासनाला आम्ही कळवलेलं आहे. कारण GR आहे महाराज, GR असल्याला द्यायलाच पाहिजे. आम्ही कळवलंय त्यांना की जर तुकाराम विजेपर्यंत हे नाही झालं तर हजारो लाखो वारकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानावर मंत्रालयासमोर बसेल. पण माझ्या तुकाराम महाराजांची संरक्षक भूमी ही आम्ही आहे तशी ठेवल्याशिवाय राहणार नाही. हे वारकरी संप्रदाय माझ्या तरुणांना माझं सांगणं आहे. आता तुम्ही पुढे आलं पाहिजे, पुढे येऊन लढा दिला पाहिजे. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून
आम्ही जे चरित्र सांगतो आहोत, आम्ही कुणाच्या अधिकारावरती उभो आहोत? आमच्या तुकाराम महाराजांच्या, नाथ महाराजांच्या. का? अहो नाथ महाराज आम्हा सापडले वर्म, नामदेव महाराज म्हणतात आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. 24 एप्रिल 1289 ला पहिलं कीर्तन नामदेवारी चंद्रभाच्या वाळवंटात केलं महाराज. पहिलं कीर्तन म्हणजे वारकरी संप्रदायात पहिलं कीर्तन करण्याचा मान नामदेवाचा आहे. आणि तिथून कीर्तन परंपरा चालू झाली. आता तेवढंच बसावं ना. असो,